मागवून पुढं कोणाले बा? पुरुषोत्तम शाहीरले कायले? बापा त्याने इकडे शाबासकी दिलं मा प्रश्नाचं उत्तर त्याने इकडे आण मागं पुरुषोत्तम शाहीरले आणि तू ये मा समोर इकडं काम का करता? ते सस्यासारखे कान्ना उचललो होतं दोनचे दोन्ही धरून तू मला बोलायला नको लावू मा तोंडात मोठे किडे हो का? बोल बोल. मले म्हणते बाप्पा बाप्पा कानाला आधार नाही दिले कधी बाबाजी पाय तुम्ही म्हणायला लावल्या मला मी नाहीच म्हणा बरं घेतली का नाही माय माझी वापस केली का प्रेम तुझं माझ्यावरती आहे लपून येत काय तुम्ही सांगाय आणि माझी इच्छा तुला बायको करायची आहे म्हणते पहिले बहीण म्हणते मग बायको म्हणते पाहिलं मला याची नियत किती खराब आहे म्हणते. हो हो ए बाई बहीण किती प्रकारची राहते एकच प्रकारची राहते का नाही बा. हा? मामे बहीण मावस बहीण आतो बहीण हेही बहीण, तेही बहीण. चुलत बहीण बरोबर एवढे तुला डोकसं नाही का अशी चांदीसारखी कातर 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 करून राहिलीस का आणि तुला मला सांग तुला नवरा कोणाला केलीस नाही चांदरी सारखी म्हणते ना. मला सांगा इले जेव्हा पोरगा पावाले आला तर त्या पोराने डायरेक्ट बायको केलं का बायको म्हणलं का ए माझे बायको सोडू बायको हा? एक गिलास पाणी आण बरं असं म्हणलं का नाही. हा? उचलली जीभ लावली टाळून आणि सिमेंट तुझं खराब असते नदीतल्या बाजूला. अहो, आधी कंबर ठेवा मजबूत मग नंतर पकडा हातात झाडूला हा? झाड झोडणार आहो आम्ही. का करू माझ्या आयशी गेली आहे नाही तुला सांगायला चांगल्यानं सांगत नसतो तुला हा. गाण्याला आधार दिला संतनू राजाची पत्नी सत्यवती यांचं प्रेम असते पण बाई नाकाला लावून घेतलं का रे मले म्हणते तुझी हालत पाय बाई मा हालतीवर नको जाऊ हा. समजलं की नाही मला खूप काही बोलता येते मी बोलणार नाही पण बोलल्याशिवाय राहणार नाही तुला समजलं का नाही हे लाली लिपस्टिक मला शिंगार करतेस म्हणून चांगली दिसतेस हो तू आता मला तळपायचं मोल नाहीस तू लमची कार भेंडी काय झालं? हो बा. आणि इले बायको करू मी नाही इले बायको करू या कार भेंडीले माझ्याकडे बोट दाखवता. अशी या बरं मासारखी बिना मेकअप केल्या ना पाहून तुया प्रकाश पडते का मा प्रकाश पडते का जाऊ द्या काय नाही. बापा इले बायको करतो का ना एका शेरात माझं शेर आहे ऐक हे लोक तुझ्याकडे तकमत बघतात काल तुझं पातळ जरीच आहे आणि होट चाटल्याने पोट भरत नसते बाई गोष्ट तेही खरीच आहे बरोबर आहे. हे लोक तुझ्याकडे टकमक बघतात काय तुझं पातळ जरीच आहे आणि होट चाटल्याने पोट भरत नसते बाई गोष्ट तेवढी अरे खरीच आहे आणि साडी सोडत वळीत लोक तुझ्याकडे टकमक बघतील वाईट म्हणावं गो घ्या तिच्या बोलण्याचं प्रत्युत्तर देतो जशी चबर चबर लबर लबर करून राहिली लपडासारखी हे तलापी मच्छी वेळ इले नाही का कढईमध्ये टाकतो मी हिरो मीठ टाकून खातो इले बुडा सकट काटे बिटे काट्या सकट गिटत तू इले गिकावर मांगावर मास नाही बारीक जरी यावं का नाही बाई आता काय बोलू पण तरी हे लोक तुझ्याकडे टकमक बघतात काय तुझं पातळ जरीच आहे आणि होट चाटल्याने पोट भरत नसते बाई गोष्ट तेवढी खरीच आहे आणि साडी सोडत वरीत लोक तुझ्याकडे टकमक बघतील आणि सोडून झाल्यावर म्हणतील साला हा भारताचा नकाशात आमच्या घरी आहे काय तुझ्या जवळ भाषेमध्ये बदल आहे चेहऱ्यात बदल आहे पण शाहीर श्रीरामजी म्हणतात तेवढीच जागा कोरी राहिली काय कारण त्याचे आणि उघडा जप्त ज्ञानाचे बरोबर भाषेत बदल आहे परंतु ती एक अशी वस्तू बनवून ठेवलेलं त्या जागेमध्ये बदल आहे का तर तुला काय साठी बायको करू शेंबडे शेवटी झाली का फिरी 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 करते बाबाजी बाबाजी म्हणू द्या हो येऊ द्या कसा 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 दादाजी दादाजी एक गाणं बापा सांगते ती मले मोठ्या दिमाखानं मले शायरी शिव मी काय शिकव बाई तुले तू शिकव ना मले गोंदिया जिल्ह्यात म्हणते गोंदिया जिल्ह्यात नाव घे आमच्या नागपूर जिल्ह्याचं नाव घे जिथं खाताना तिथंच बेमान होतं का ग किती कार्यक्रम करतो का तू गोंदिया जिल्ह्यात
किती कार्यक्रम दिलीस तुला मध्ये इनमिन 2 कार्यक्रम 50 कार्यक्रम तर मला नागपूर जिल्ह्याच्या भरोशावर करतो हा वा रे वा काय हरकत नाही म्हणते आलू शिलाले मला सांगायची भाऊ मी पहिल्या जर फेर घेतलो असतो तुला पहिला फेर घेतलीस ना तुला प्रश्नाचं समाधान करून द्यायला पाहिजे होतं उत्तर प्रश्न मी सांगेन उत्तर मला सांगा आम्ही जेव्हा शाळेमध्ये शिकायला जातो मास्तर आमच्या समोर प्रश्नाची मांडणी ठेवते आणि त्या प्रश्नाचं उत्तर जर आम्हाला नाही आलं तर मास्तर आम्हाला सांगते का नाही आणि हे केव्हाची झाली हे आमची शाही हे महापुरुषानं केलं ते करू शकत नाही कोणी आणि मोठ्या दिमागानं गोष्टी सांगते हे गोंदिया जिल्ह्याची सोनी तरवरते का तुझी नाजुकदानी खात झाले का असा टाकीन कानाचा अवतार मग तुला करून देईन पाणी पाणी टाकून द्या आता टाकून द्या सुस्ती नको करा पहिल्या जाईल उद्याशी उद्या ह्या बाया 2च आहेत तुम्हाला सांगतो हो आणि आम्ही माणसाहून 25 जण ह्या 2 बाया कोणाकोणाला पुरतील जी आणि जास्त बोलायला गेल्या का नाही मग झालं सत्य ना विचार करतो बाई असं नाही होत मी माझ्या घराचा आधार नाही दिला का तुला नाही दिला का वा रे वा चांगला आहे तू हो तू पाहून घे फक्त आता किती वर्षाची आहेस तू हो नाही मग 25 नाही 35-40च्या दरम्यान असं नाही हो 40 तुला घातली समजून द्या तुला कुत्रे भाव नाही देणारे लक्षात ठेव 2 दिन की चांदनी बघी बाकी सगळी अंधेरी रात आहे काय वाटतं तुलाच बोलता येते का ग बोलावं ना माणसानं असं नाही जशी झोंबल्यासारखी बोलते जशी कचकुरली लागली काय हरकत नाही आणि म्हणून काय म्हणते खेळ खतम मिठू झोऱ्यात म्हणते हो हो म्हणल्यानच हो तुला कापून जाईल म्हणते तुला मध्ये कापून जाशील पण तुले गरम पाण्यामध्ये टाकून बायलर कोंबडी सारखं त्या पुरा उपडी पुरा बायलर खसो 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 हा निशाण शाहीर होय माझ्या नादाला नको लो वा रे वा आणि म्हणून नाव कोणत्याही देवाचं घेतल्याने मी बाटत नाही अरे सत्य सांगायला बंधू मला कसली लाज वाटत नाही इतिहासाची पोल खोलतो तर काही लोक राग येते आणि सत्य सांगायला गेलो बंधूंनो ती या सोनीची आग होते झाली आग झाली पुरी आग आणि म्हणून गद्याला सांगा किती ज्ञान गद्याला ते रुचत नाही आणि तशीच गोष्ट भाऊ कुत्र्याला खीर कधी पचत नाही आणि म्हणून मनासारखी वस्तू पाहून पाहणाराच मनरमते आणि लाजी शर्मीचा कुणीही असो तो शर्माच्याच ठिकाणी शरमते मनासारखी वस्तू पाहून पाहणारच मन रमते लाजी शर्मीचा तो कुणी असो तो शर्माच्या ठिकाणी शरमते तुला वाटत असल सोने तुला सोनेच म्हणतो आता सोनू म्हणायचं सोनू हो सोनू म्हणतो तिले सोनू मामानी बाई म्हणा ना आता नाही म्हणत बाई बाई म्हणून झाला आता बाई बाई न होशील का बायको बाई हिले बायको का नाही करणार आहो मी त्यापेक्षा सुंदर मा घरची वारली समजलंच का नाही प्रश्न विचारलं असा एक पराक्रमी होऊन गेला त्याला पूर्ण देश घाबरला त्याचं नाव काय तर त्याचं नाव आहे तुम्हाला सांगतो मॅडम मी काय नाही सांगू सम्राट अशोक काऊन ऐक नाही माणसं सांगणार नाही त्याचं नाव आहे विशाल शिंदे लिहून ठेवा आपल्या जवळ ना तो तिकडला विशाल शिंदे नको आणजो आपल्या एरियातला इस्ते पुस्तकाचं नाव आहे समजलं का नाही आधुनिक भारताचा इतिहास आणि लेखक आहेत प्राध्यापक मामा देशमुख समजलं का नाही आधुनिक भारताचा इतिहास आणि त्याला संपूर्ण देश घाबरला होता आणि म्हणून माहित नाही एकाही गोष्टीचं मोड हे विनाकारण झगडते आणि आपली हा गोळी ठेवून हे दुसऱ्याची भिंत खसवते माहित नाही एकाही गोष्टीचं मोड हे विनाकारण झगडते आपली हा गोळी ठेवून हे दुसऱ्याची भिंत खसवते डोक्यात पटलाईच्या फरक हे झोपेमध्ये दचकते आणि हे चालू जमान्याची रांड
झाला. आता कशी राहिली का भेटते घरी घेणं नट्यावरी घे घे घे. मला कशी म्हणे आता कसं वाटतं आता कसं वाटतं तुझे हं? छान वाटते छान वाटते. सुंदर. मग म्हणतात आमच्या बाया बहिणी तमाशा वाईट आहे पण पहिल्या या जातबाईची असून आधार नाही दिलं कायचं कान होत का पळसाचे पान होत तर देऊ टाकू त्या कानामध्ये कान खोर ना मग म्हणते गाणं म्हणलं ते नाही, थांब माहित नाही एका गोष्टीचा मूळ हे विनाकारण झगडते आपली हागोणी ठेवणे दुसऱ्याची भिंत खसवते डोक्यात पडलाईच्या फरक हे झोपेमध्ये दचकते आणि हे चालू जमान्याची रांड पतीवर्ता झाली म्हणून चार चौकाचं उमटकते वा वा. हा मग काय म्हणतं गाणं म्हटलं तिला हा कोण हाँ सपनों में रात में आया मुरली वाला जी रांडबाईला मला हा शिकवेल का बहिणीच आणलं पोट गावभर फिरवेल का गावभर फिरवेल का कोणता सायकलचा फिरवेल काय नाही बंडीनं. हा हा काय हरकत नाही पहिले गाणं तुले बायको ते एवढे दिवस नाही बनवतो मी नाही तो कुठाय नाही बनवत तुले बायको तो हा समोर बसलेला आहे तो खुर्चीवाला कार्यकर्ता अध्यक्ष साहेब संदीपजी खोबराकडे 100 रुपये आणि इच्छापुरी है का इंद्रपुरी इंद्रपुरी इनके ओर से 100 रुपये आए हैं आणि म्हणून बाजूले हो घोड पडी बायको करेल कोण रानकारी ए रानकारे झोपाळ पण बैल आपलं जय असं का निकाल निकाल. बाजूले हो घोड फाडी आणि बायको करेल कोण रानकारी ए ए आई आई आवाज बाजूले हो घोड फाडी आणि बायको करेल कोण रानकारी सी बापा. चुलुक 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 करते मनापासून मास. आणि थोबरा रशात पाहू थोबरा रशात पाहू तुले तो आर्यन शाहीर पाहिजे होता हो नाही तर तो मारुती शाहीर त्या नसणारे जाम करून देते तेच लोक आम्ही विचार करतो आम्ही भेटतो काय करायचं आहे आमची शायरी खतम होत चालली परंतु आम्ही काहीतरी शायरीला टिकवलं पाहिजे एवढस गाणं म्हणलं आधार काऊन तुले काय बोलू या तोंडातून काय हरकत नाही जितकी भले रामने चाबी उठताय चाले खेळवना आम्हाला माहित आहे आणि म्हणून बाजूले हो घोड पडी आणि बायको करेल कोण रानकारी आणि थोबारा रशात पाहून नंतर माझ्या करिये याय गाण्याला आधार आहे इले म्हणणार नाही मी समजलं की नाही हा तर रावणाची बहीण कोण सुरपणखा. हा तर ते एक सुंदर रूप धारण करते आणि पहिले जाते रामाकडे जाते आणि रामाला म्हणते मला म्हणते तुम्हाला पती बनवण्याची इच्छा आहे म्हणते तर राम काय म्हणते हे म्हणते बाई माझं लग्न झालं आहे का म्हणते आणि माझी सुंदर पत्नी आहे म्हणते माझी अर्धांगिनी समजलं की नाही तर तू एक काम कर म्हणते माझा भाऊ आहे म्हणते लहान कुवारा त्याचं नाव आहे ते लक्ष्मण तर तू माग फिर म्हणते आणि ते तिच्या पाठीवर हा राम लिहून देते आणि मग हे जाते त्या लक्ष्मणाकडे जाते आणि त्याला सुद्धा अशीच विनंती करते मला तुम्हाला नवरा बनवायचा आहे समजलं की नाही तर मग त्या लक्ष्मणाची नजर पाठीकडे फिरते तर आणि मग घेते आणि तिचं एक स्तन आणि अर्धनाक कापते हे म्हणते लक्ष राक्षसी तू अवकात तरी आहे म्हणते जशी लागली म्हणते काली मस तुला भेटलेत नाही म्हणते कोणी आणि त्यावेळेस तो लक्ष्मण म्हणते समजलं की नाही मी म्हणत आता तरी नको घेजो अंगावर नाही तर त्यासमोर सामोर कार्यक्रम आहे बाजूले हो घोड पडी आणि बायको करेल कोण राजकारी आणि थोबरा रशात पाहून घे हा नंतर माझ्या करिये त्यावेळेचा प्रसंग आहे शाहीर वाईट आहे का जी
तुम्ही सांगा माणसाची सोडा पण वाईट आहे का शायरी? गाण्याला आधार दिला तर शायरी वाईट आहे का? आणि ते गाण्याला तू सांगतो म्हणजे आधार तू का करते ती कंचे खेळतो त्यासाठी आणू का दोन मोठेवाले कंचे घेऊ मोठेवाले तोच पास खेळाले हो ते पोचे नाही म्हणते का त्याले आणि म्हणून का पुढे काय म्हणतो ते हक्क सर्व चालवते पैसे घेऊन हरामाचे किलबिली आपला हलवते दिल्ली मुंबई मुठी तिचे हक्क सर्व चालवते पैसे घेऊन हरामाचे किलबिली आपली हलवते काम कोणाचं होऊ नये म्हणून हे प्रेमात विष कालवते या चोट्टीचं माल चोर खाती आपल्यातून देते शिवा आणि नवऱ्याची कदर काय या रणदिलेच्या विटावर नाही की माझे ना आता कशी राहिली मला वाटत तो जगशील बाबून मरतेच तुला अटॅकच येते तुम्हाला पहिले मी येईन त्या माहितीले मी एकटाच देतो तुला ते घाटावर आणि दाबतो ते गड्डा करून आणि त्याच्यावर बसतो मस्त शंकर भगवंतासारखा लोकमाय पूजा करायला येते अबार गेले शिकतात शिकत भरले हो खरे हा आणि सोनूबाई नांदे वडे आणि निशान मारे जोडे फळे हर बोला हर हर महादेव सांग कशाला लागलीस माझ्या ग महाग नानपरेचे बाई करुणी सोंग या मरदाचं पाणी तुला भावणार नाही पावल तू जीवन फरी बाजूले हो गरांडकारी मोठी आहेस तर लमची मुचुकोनी बाजूले हो ग घोडपडी आणि बायको करेल कोण रांडकारी आणि थोबडा रशात पाव सुई जर जागेवर असली कडे सुई जर जागेवर असली तर कोण धाग्याची अवकात नाही समजलं की नाही सुई जेव्हा जागेवर असते तेव्हाच धागा त्यामध्ये जाते आणि सुई जर डगमगली तर त्या ठिकाणी धागा जात नाही बरोबर आहे बरोबर आहे का बाबाजी खोटं बोलतो का आणि म्हणून माणसाला म्हणतात आणि बाईची नियत दोन दोन लेकराच्या माया उठून पर्यंत पडून राहिले स्वतःच्या नवऱ्याला सोडून ला शरम नाही वाटत तेव्हा नाही ना तेव्हा ला शरम नाही वाटत मर्द की बच्ची है तो मर्द जैसी बात कर तू धमाका अगर तूने पिया है तो हमसे दो हाथ कर कोई लोगों में खैरात कर और जितनी तेरी औकात है उतनी बात कर हाँ बेटा क्या लगता है सुनिएगा आगे क्या कहता है होगा माझ्या पुळी ना चाले ऐशा ग
जगाली आली लक्ष्मण म्हणते आणि माझ्या पुरीना चाले ग अशा चाले समजलं का नाही वडील धाऱ्यांना अगं मान देऊन फरक असतात घटका घरी 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 आणि टाकू का त्या तोंडात सोयाबीनची वडी आणि बाजूले हो गराड काढी आणि बायको कडेल कोण घोर पडी हे चेपटी मच्छी होय हा हिला घरी तर चटकवते एखादा दिवस गेंडू टाकू चेपटी चेपटी कोणती ती टेपरी म्हणजे टेपरी बाजूले हो ग घोर पडी आणि बायको करेल कोण राड काढी आणि थोबडा रेषात पाव सोडून माणुसकीने ठाकत नाही आणि तो अभ्यास ठेवतो सर्व प्रकारचा तर मी कधी राखत नाही येऊ दे तुरम खांत काय की वाकत नाही अरे वारे करतो वैऱ्यावर तर नेम माय चुकत नाही अरे असा विनाकारण पिसटल्या कुत्री सारखा भुकत नाही आणि तू ठसक्याची करतो शरीर तर मी भार झोकत नाही भार झोकत नाही ऐक शेवटच्या काळात काय म्हणायचं आमचे आदर्श आमचे काका पांडुजी मारवाडे साहेब राहणार रोहणा यांच्याकडं 50 रुपयाचा दान आलेला आहे विचारधारेवर धन्यवाद माझ्या पुरुषो आधार देऊन बाई बाजूले हो ग घोड पडी उठ उठ पुन्हा मा नजरेत दिसू नको गेट आउट यस बाजूले हो ग घोड पडी बायको करेल कोण रांडकारी थोबाला रेषात पाव आणि म्हणून तत्वाने भांड तू करू नको मुजोरी तत्वाने भांड तू करू नको मुजोरी न तर तू यापेक्षा कोठ्यावरची रानवरी न तर तू यापेक्षा कोठ्यावरची रानवरी तू यापेक्षा
सांगतो कोण कोणाला म्हणते या गाण्यामध्ये आधार आहे. समजलं की नाही? प्रत्येक गोष्टीला आधार असते. हो, शायरी काही वाईट नाही. नाही तर मग गाणं नाही म्हणणं नाही, शेर म्हणून पाचळ 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 चबर 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 चबर. वा रे वा लमची खेकडी. आणि म्हणून कोण कोणाला म्हणते? सम्राट अशोक. सम्राट अशोक राजे असतात आणि सम्राट अशोकाच्या काळामध्ये सती जाण्याची प्रथा असते. कितीतरी बायांचे जीवन उद्ध्वस्त होतात. म्हणजे मनुष्य मेल्यानंतर त्या शरणावर त्या बाईला उडी घालावं लागत होती. तो काळ होता. आणि अशा परिस्थितीमध्ये एक अवंतिका नावाची बाई, कोण? अवंतिका नावाची बाई, तिची बहीण होती. ती बहीण विधवा झाली, म्हणजे तिच्या बहिणीचा नवरा मरण पावला आणि तिला शरणावर उडी मारण्याची वेळ आली, सती जाण्याची वेळ आली. तर सम्राट अशोक आपल्या राजवाड्यातून येत असतात घोड्यावर बसून. तर हे अवंतिका काय करते? त्याच्या घोड्याची लगाम पकडते ना, त्याला सम्राट अशोकाला खाली पाडते. आणि सम्राट अशोक उठून उभे होतात. म्हणते काय झालं ग? काय माझा गुन्हा? कशाला मला तू घोड्यावरून खाली पाडलीस? तर म्हणते तुम्ही राजे आणि माझी बहीण म्हणते विधवा झाली आणि तिला सती जाण्याची तिच्यावर वेळ आली. आणि तुम्ही राजेसून काय करताय? भोकरीचे भोकरे भोकरे या खाण्यात माती पडून त्या मैत्रीवर पुढे कुत्रेनं बघले सगळे डुकरण टाकलं. हा गो शी बापा, एवढ्या बाया विधवा झाल्या म्हणते, मेल्या म्हणते, सती गेल्या म्हणते. तेव्हा का ते घोडे निवले होते का म्हणते, का उंगवाचेच होते म्हणते. आणि त्या बहिणीवर वेळ आली ते म्हणते माझ्या घोड्याची लगाम बाजूले, घोड्याची लगाम पकडून पाडलीस होत्या. मारी म्हणते 3 कटपटात भरीन चिनपटात. माझी मा हो असा म्हणे. तो सम्राट अशोक म्हणे. आणि म्हणून त्यावेळेस नियमानं चालणाऱ्याचं होत नसते तेड आणि बिना ऐराचं खासर कवाय राहते पुढे. ज्याला अक्कल कमी असली तो जास्त करते बडबड आणि भले त्याने समजू नको. आणि बाबरीच्या झाडाला येतील का जी आम्रफळ? त्यावेळेचा प्रसंग आहे. तेव्हा तो माझा सम्राट अशोक राजा म्हणते चव्हाणी छाप तत्वाने भांड तू करू नको मुजोरी, नाटक तू यापेक्षा कोठ्यावरची रांडबाई. मग पा पुढच्या कडव्यात काव्य करो सादर. काय म्हणते? वार मागून करते साली मारी धनका पाडीन खाली. घेऊन ये जो असले नसले नाही तर म्हणशील अंगार झाली. घे ऐकून माझी सांगतो तुला खुद्दारी, हे ऐकून सांगतो तुला माझी खुद्दारी. कुत्र्या कित्र्या हाकलते का गे? तू यापेक्षा कोठ्यावरची रांडबाई, तू यापेक्षा कोठ्यावरची गाणं म्हटलं नाही का? रांडबाईल्या शिकवतेस का? बहिणींचा आणलं पोट आणि गावभर फिरवेल का? शिकवेल का ना गावभर फिरवेल का? मी म्हणलं सायकलचं फिरवेल करून आणलं बा म्हणलं हिनं. हिच्याजवळ सायकल नाही काही नाही, काय हरकत नाही. आणि मी बोलत नाही खोट पाणी, मी बोलत नाही खोट आणि पाणी आल्यावर निघते लोट. आणि या नंगीन सगळ्या
भावाचं आणलं पोट या गंगीनं सख्या भावाचं आणलं बोलत नाही खोट पाणी आल्यावर निघते लोट मी बोलत नाही खोट पाणी आल्यावर निघते लोट या गंगीनं सख्या भावाचं आणलं पोट या गंगीनं सख्या भावाचं आणलं संदीप दादा खोबरागडे साहेब यांच्याकडे या विषयाधारावर 100 रुपये आलेले आहेत. राहुल दादा डोंगरे साहेब यांच्याकडे सुद्धा 100 रुपये त्यांना क्रांतिकारी जय भीम धन्यवाद. त्याचप्रमाणे माझे मोठे बंधू उमेश दादा भोयर हल्ली मुक्काम भट्टा आमच्या गावा शेजारचे आहेत यांच्याकडे सुद्धा 100 रुपये आलेले आहेत धन्यवाद. मी बोलत नाही खोट जसं जसं जाईल बाई तशी मजा येईल ग. मी बोलत नाही खोटं बाई बोट लावल्याने येते पोट समजलं की नाही. मी बोलत नाही खोट तुला समजायचं होतं. आणि पाणी आल्यावर निघते लोट बजाज घोडीनं या बजाज घोडीनं आणि सख्या भावाचं आणलं पोट. माझी मासी ही आमच्या माया बहिणीमुळे केवढा शाहीर खराब आहे आमचा हा. हो लाज बदमाश आहे की मला? लहानसा पंचर शाप नाही आमचा हवेला उडण्यासारखा आहे. पण त्या बाईले काही नाही म्हणलं बिचारीनं रात्री तमाशा केलं काही नाही म्हणलं व त्या शायराने पण त्या शायरानं नेसल्या लुगड्याची नाही ठेवलं तिची मोठी साजरी होती गे ना हा बाय खराब करत आहे. बरोबर आहे आमच्या माया बहिणी म्हणतील उद्या म्हणतील नाही का? हो. तर कोण कोणाला म्हणतात तुको बनायचा बंग आहे. भावाचे लग्न बहिणीसोबत लावण तेव्हाच पाहावे भाव आणि बहीण समजलं की नाही. तर भाऊ हा नादान असते भाऊ हा नादान असते त्याचा बौद्धिक विकास व्हायचा असते आणि भक्ती नावाची बहीण हे भर जवानीमध्ये येते. ती नावाची बहीण हे भर जवानीमध्ये येते आणि मग तिला कोणी मिळत नाही तर सख्या भावासोबत ती कुकर्म करते. मनुष्य प्राणी नाही आहे वस्तुस्थिती आहे. भाव भक्ती मनुष्य प्राणी आहे का नाही. आणि मग काय म्हणतो हा हिची बहीण गावात फिरते हे घरात ते कमवून आणते नोट आणि मग हे का करते हे काय करते चपरी काय करते का करते कोण सांगले चबरी ते कमवून आणते नोट बाई म्हणता का मग? असा तोंडात बोट टाकते 80 हा नाकातला बोट तोंडात टाकते ना मग ते रक्कम घेते खडो खडो पैसे म्हणतो. हॅलो खरं नाही 80 धोका लावते हा. कच्चो 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 हिची बहीण गावात फिरते आणि हे घरात बांगड्या भरते किती पाड लागते हाताले 2 सहाचा आणि ते कमवून आणते नोट आणि हे धोका लावून मोजते नोट या नक्कीनं या बंधूजन हो टाइम इज मनी 6:04 झालेले आहेत. इथून मला कचारी सांगवेला प्रोग्राम आहे. आज दिवसा आहे रात्री आहे उद्या पुन्हा रात्रीचा प्रोग्राम आहे. 22 तारखेपर्यंत कंटिन्यूचे सामने आहेत. तुम्ही समजदार आहात. माझी ॲबिलिटी तुम्हाला माहित असेल बाईने म्हणून पोरसाकड धावते बा म्हणून हो